नमस्कार, मी सुनीता नन्नवरे आणि सुनीता नन्नवरे या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला बनवायचं आहे कैरीचं लोणचं. ह्या कैरीच्या लोणच्याचा कसा पिवळा धम्मक रंग आलाय ना, मस्त असा हळदीचा, हिंगाचा सुवास छान असा दरवळतोय. तर हे पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं लोणचं मराठवाड्यामध्ये बनवलं जातं. खास करून आहे ना, भूम तालुक्यामध्ये हे लोणचं बनवलं जातं. ही लोणचं बनवायची पद्धत आहे ना, खूप जुनी आहे. पहिले आहे ना, असंच लोणचं बनवलं जायचं. कुठलेच मसाले वगैरे टाकत नव्हते. तर आपण हे असंच कुठलेच मसाले न टाकता लोणचं आज बनवणार आहोत. तर लोणच्यासाठी कैरी आहे ना, मी 1.5 किलो कैरी घेतलेली आहे. लोणच्याला आणि अशी काळपट दिसते कैरी. ही कैरी लोणच्याची आहे. तर अशी कैरी आणून स्वच्छ धुवून पुसून मी कैरी कट करून घेतलेली आहे. आणि कट करून घेतल्यानंतर आहे ना, कैरीला हळद आणि मीठ लावलेलं आहे. 50 ग्राम हळद आणि थोडी 50 ग्रामपेक्षा जास्त म्हणजे आपले पोहे खायचा चमचा असतो ना, त्या चमच्याने मी 4 चमचे मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर 2-3 तास असं झाकून ठेवलं. थोडंसं पाणी सुटल्यानंतर आहे ना, ते पाणी काढून टाकायचं कैरीचं आणि कैरी आपण वाळवून घ्यायची. जास्त पण कैरी सुकवायची नाही. कैरीचे फोडी बघा कशा रसरशीत दिसतात ना, अशी कैरी दिसायला पाहिजे. मस्त हिरवा रंग राहिलेला आहे कैरीला. कैरीचा अजिबात कलर बदललेला नाही आहे. आता आहे ना, आपल्याला कैरीच्या लोणच्याचा मसाला बनवायचा. तर मसाला बनवण्यासाठी आहे ना, मी इथं पाव किलो शेंगदाणे, 1.5 किलो कैरी आहे आपली. तर मी इथं पाव किलो शेंगदाणे ना असे भाजायला ठेवलेले आहेत तव्यामध्ये, लोखंडी तव्यामध्ये. आणि शेंगदाणे आहे ना, लोणच्याला छान खरपूस भाजून घ्यायचे. कुरकुरीत शेंगदाणे भाजले पाहिजे, पण शेंगदाणे करपले पण नाही पाहिजे. तर मस्त असे इथं शेंगदाणे ना भाजतायत आपल्या तव्यामध्ये. बघा असे मस्त डाग पडले शेंगदाण्याला. असे चोळून जर बघितलं ना, तर पटकन त्याच्या साली निघल्या पाहिजे. आपल्याला शेंगदाण्याला आहे ना साली नाही ठेवायच्या. मस्त पांढरा कूट बनवायचा आपल्याला शेंगदाण्याचा. बघा मस्त सहज असे शेंगदाण्याचे आहे ना साली निघतात. छान असे शेंगदाणे कुरकुरीत भाजलेले आहेत. आपण हे शेंगदाण्याचे साली काढून घेऊया. ताटामध्ये टाकून आहे ना, थोडेसे थंड झाले की असे साली काढून घ्यायच्या. सर्व शेंगदाण्याच्या अशा साली काढून घ्यायच्या ताटामध्ये टाकून. हातावरती चोळले ना, शेंगदाणे एकदा चांगले भाजले ना कुरकुरीत, तर पटकन शेंगदाण्याच्या साली निघतात. तसे मी चोळून सर्व साली शेंगदाण्याच्या काढून घेतल्या. आता हे शेंगदाणे आपण थोडेसे पाकडून घेऊया. सर्व साली असतात ना, ते काढून टाकायचे शेंगदाण्यामधले. कारण हे लोणचं आहे ना, मस्त वर्षभर टिकतं. काहीच होत नाही ह्या लोणच्याला. बघा शेंगदाण्याचे आहे ना, अशा साली काढून घेतले मी. मस्त असे पांढरे. आता हे शेंगदाणे आहे ना, आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथं मी एक. त्या भांड्यामध्ये आहे ना शेंगदाणे टाकायचे. मिक्सरचं भांडं पण आहे ना कोरडं पाहिजे. अजिबात ओलं भांडं घ्यायचं नाही. मस्त इथं वाळलेलं भांडं आहे ना घेतलेलं आहे मी. सुकवून घ्यायचं भांडं आणि त्याच्यामध्ये टाकूया आपण आता हे शेंगदाणे. खडे वगैरे निवडून शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. खडे पण असतात शेंगदाण्यामध्ये. आता हे आपण थोडंसं जाडसरच बारीक करून घेऊया. बघा इथे ना जाडसर कूट करून घेतलं मी शेंगदाण्याचा. अशी भरड भरड कूट पाहिजे, जास्त बारीक पण नाही करायचं. छान इथं शेंगदाणे आपले बारीक झालेले आहेत. आता आहे ना गॅसवरती मी पाव किलो शेंगदाणे घेतलेत आपण लोणच्याला टाकायला. तर पाव किलोच तेल मी गरम करायला ठेवलं आहे. बघा इथं तेल पण गरम होतं आहे. तोपर्यंत आपण मसाले पाहूया लोणच्यासाठी. तर इथं आहे ना मी घेतलेलं आहे, एवढंच लागणार आहे आपल्याला लोणच्याला टाकण्यासाठी आहे ना. शेंगदाणे तर आपण बारीकच करून घेतलेले आहेत इथं. आणि इथं मी आहे ना 100 ग्राम मीठ घेतलेलं आहे. आधी आपण टाकलं असं थोडंसं मीठ. 4 चमचे मीठ टाकले कैरीला. त्यासाठी अंदाजे मीठ टाकायचं. मीठ जास्त जरी असलं ना लोणच्याला तर लोणचं खराब नाही होत. आणि इथं मी 50 ग्राम हळद घेतलेली आहे. हळद टाकायची लोणच्याला. घेतले लसूण सोलून घेतलं आहे बघा. 3 गड्डे लसूण आहे ना सोलून घेतलेला आहे. आणि इथं लागणार आहे आपल्याला 2 चमचे मोहरी आणि 1 चमचा हिंग. एवढंच लागणार आहे आपल्याला लोणच्यासाठी. आपण कुठलेच खडे मसाले वगैरे वापरणार नाही आहोत इथं. तेल पण गरम झालेलं आहे. आता आहे ना सुरुवातीला तेल गरम आहे ना, तर टाकायचं लसूण. लसूण छान असं तेलामध्ये भाजून द्यायचा. गॅसवरून आता तेल खालीच उतरून घेतलेलं आहे, कारण कडकडीत तेल गरम झालेलं आहे. टाकलं लसूण आतमध्ये बघा. लसूण सुरुवातीला टाकायचं म्हणजे भाजतो. आणि टाकायचं हिंग. आता टाकूया मोहरी. मोहरी आणि लसूणच भाजायला पाहिजे आपलं तेलामध्ये, ते सुरुवातीलाच टाकायचं.
बघा, थोडंसं आहे ना लसूण, मोहरी, हिंग छान असं भाजून द्यायचं तेलामध्ये. हळद लगेच टाकायचीच नाही. हळद जर टाकली ना एवढं गरम तेलामध्ये तर हळद आहे ना काळी पडते लगेच. त्यासाठी हळद आपल्याला शेवटी टाकायचं आहे. कसलं तेल उकळतं आहे ना, असंच लोणच्याला आहे ना सर्व मसाला असा तयार करून घ्यायचा. मग बघा कसं खमंग लोणचं तयार होतं. छान असा लालसर रंग आलेला आहे. मोहरी आणि लसूण छान भाजला आहे तेलामध्ये. आता आपल्याला आहे ना ह्याच्यातमध्येच मीठ पण भाजून घ्यायचं ह्या तेलामध्येच. टाकूया 100 ग्राम मीठ. शेवटी मीठ आणि हळद टाकायचं. थोडंसं गरम होईल ना तेलामध्ये ते पण. लसूण भाजल्यानंतर बघा तेलावर तरंगतोय. टाकलं 50 ग्राम हळद. हळद असं शेवटी टाकायचं. तेल थोडंसं थंड झालं ना मग हळद टाकायची. हळद लय जास्त गरम तेलात टाकायचीच नाही, नाहीतर पटकन हळद काळी पडते आणि आपल्या लोणच्याचा कलर आहे ना असा पिवळा नाही येणार, थोडासा काळपट येईल. त्यासाठी हळद शेवटी टाकायचं. मस्त असे सर्व मसाले तेलामध्ये भाजलेले आहेत. आता हे आपण आहे ना थंड करून घेऊ. एकदम थंड झाल्यावरच बघा इथं एकदम थंड करून घेतलेलं आहे मी तेल. मसाले पण टाकलेले एकदम सर्व थंड झालेले आहेत. हे सर्व आहे ना थंड झाल्यानंतरच लोणच्यामध्ये टाकायचं. थोडं पण गरम नसायला पाहिजे. बघा 1-1.5 तास तरी झाला मी हे थंड करण्यासाठी ठेवलं होतं. आता आपण लोणचं बनवून घेऊया. तर लोणचं बनवून घेण्यासाठी आहे ना ते लोणच्याच्या फोडी घेतल्या मी. आता ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे सुरुवातीला शेंगदाण्याचा कूट आपण बनवून घेतलेला. कसला पांढरा शेंगदाण्याचा कूट आलाय ना, असेच शेंगदाणे भाजून घ्यायचे लोणच्यासाठी. लोणचं बनवताना असं थोडीशी काळजी घेतली ना आपण तर लोणचं अजिबात खराब होत नाही. मस्त असे मोठे मोठे शेंगदाणे थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत. असंच लोणच्यामध्ये चांगले वाटतात. आता आहे ना टाकूया सर्व असे मसाले तेलामध्ये टाकलेले. सगळं असं कालवून घ्यायचं व्यवस्थित. खाली बुडाला जाऊन बसलंय ना हिंग, मोहरी, हळद, मीठ ते सर्व कालवून आहे ना असं टाकायचं. आता त्याच्यावर शेंगदाण्याच्या कुटावर 1/2 किलो शेंगदाणे आणि 1/2 किलो तेल 1.5 किलो कैरीसाठी मी घेतलेलं आहे. आणि बाकीचे सर्व हळद मीठ पण तुम्हाला सांगितलं मी किती घेतलंय ते. आता सर्व असं छान मिक्स करून घेऊया. मिक्स करून घेताना ना आपला हात, चमचा सर्व काही कोरडा असायला पाहिजे. पाण्याचा हात अजिबात लागून द्यायचा नाही लोणच्याला. बघा सर्व छान मिक्स करून घेतलेलं आहे. आणि किती सुंदर कलर आलाय बघा लोणच्याला. हिरवी कैरी आतमध्ये दिसतेय आणि पिवळा धम्मक लोणच्याला कलर आलेला आहे. सर्व आहे ना मिक्स करून घेतलं आता लोणचं हे. मस्त रसरशीत लोणचं हे तर आपलं तयार झालेलं आहे. असं आहे ना मसाला सर्व फोडींला लागला पाहिजे. फोडींच्या वरती असं मसाला कालवून घ्यायचा सर्व. आता आपण हे लोणचं आपलं तयार झालेलं आहे. आता पाहूया बरणी. लोणचं भरून ठेवण्यासाठी ना बरणी पण एकदम स्वच्छ असायला हवी. मस्त असं धुवून पुसून उन्हामध्ये वाळवून घ्यायची बरणी. आतमध्ये बरणी अजिबात ओली नसायला पाहिजे. मस्त स्वच्छ बरणी करून घेतलेली आहे बघा मी. आता ह्या बरणीला आहे ना थोडीशी हिंगाची धुरी द्यायची. आता गॅस पेटवून घेतला. ठेवूया वरती तवा. गॅसवरती तवा ठेवून आहे ना एक अर्धा चमचा हिंग टाकायचा तव्यामध्ये. तवा थोडासा गरम झाला की त्याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हिंग. तवा गरम झालेला आहे. गरम तव्यामध्येच आहे ना अर्धा चमचा हिंग टाकायचा आणि हिंग थोडासा भाजून द्यायचा. बघा असा मस्त धूर निघला पाहिजे हिंगाचा. असा थोडासा धूर निघला ना त्याच्यावरती आपल्याला आता बरणी झाकायची. लोणच्याला आपल्याला बरणी लागणार आहे ना ती ह्याच्यावरती झाकायची आता हिंगावरती. बरणी आपली मस्त धुराने शेकली जाते. असं त्याच्यावरती टाकायचं बरणी. 1 मिनिटभर आहे ना अशी हिंगाची धुरी द्यायची बरणीला. म्हणजे बरणी एकदम स्वच्छ होते आपले लोणचं बनवण्यासाठी. बघा आतमध्ये छान असा धूर कोंडलेला आहे हिंगाचा. आता आपण याच्यामध्ये ना लोणचं भरून घेऊया. मस्त तयार झाली इथं आपली बरणी. बरणीपासून लोणच्याची आहे ना काळजी घ्यायला लागते आपल्याला. आता आपण लोणचं बरणीमध्ये भरून घेऊया.
मस्त असं आहे ना, ही बरणी आहे ना लोणच्याची, माझी 3 किलोची बरणी आहे, पण आपण लोणचं बनवलं आहे 1.5 किलो. मी अगोदर पण मसाल्याचं लोणचं बनवलेलं आहे, त्यासाठी मी हे थोडंच बनवलं. मस्त रसरशीत लोणचं झालेलं आहे. बरणीमध्ये आपण लोणचं भरून घेऊ. बघा सर्व लोणचं आहे ना बरणीमध्ये भरून झालेलं आहे. 1.5 किलो लोणचं आहे ना, तर बघा अर्धी बरणी भरली आहे. अजून 1-1.5 किलो लोणचं आहे ना बरणीमध्ये बसलं असतं. लोणचं भरून झालं. त्याला ना माझ्याकडं आता ह्याला कापड वगैरे बरणीला काय लावायचं नाही, कारण हे झाकण आहे ना घट्ट बसतं. असं झाकण लावून ठेवून द्यायचं लोणचं. अजिबात लोणचं आहे ना हे वर्षभर कसलंच खराब होत नाही. हे शेंगदाण्याचं लोणचं आहे ना तुम्ही एकदा नक्की बनवून बघा. याला कुठलेच मसाले वगैरे लागत नाही. एकदम सोप्या पद्धतीने खायला तर एकदम चविष्ट लागतं. तर ही आहे ना भूम तालुक्यामध्ये पारंपरिक पद्धतीने बनवलेलं लोणचं मी तुम्हाला बनवून दाखवलं आहे. तर ही लोणच्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. पारंपरिक पद्धतीने बनवलेली लोणच्याची रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. ती लोणचं बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आणि तुम्ही पण आहे ना अशा पद्धतीने एकदा लोणचं बनवून नक्की बघा. ही लोणच्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या रेसिपीला.